एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं वादात। शिवसैनिकांकडून कामराच्या कारमधील शोच्या सेटची तोडफोड, तर आमदार मुरजी पटेलांकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल। एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही, मंत्री उदय सामंतांचा इशारा। तर कुणाल कामराने माफी न मागितल्यास तोंडाला काळं फासणार, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंकडूनही संताप व्यक्त। कुणाल की कमाल, शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाण्यानंतर संजय राऊतांकडून कुणाल कामराचं कौतुक। कामराचा व्हिडिओ राऊतांकडून रिट्विट करत शिंदेंना खोचक टोला। आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं, लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं सूचक ट्विट। एक खोक्याबाई काय येऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली आहे, आतमध्ये सगळे खोकेबाईच भरले आहेत। मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंची टीका। आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं, जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेत नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य, महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नयेत। काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा, नांदेडमधील कार्यक्रमातून अजितदारांच्या सूचना। माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी। तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग, पुनर्वसन निश्चितच होईल, विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन। दिशाचे वडील सतीश सालियान आज मालवणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्याची शक्यता। सालियान यांच्या वकिलांनी पोलिसांकडे पुराव्यांची केली होती मागणी। प्रकरणाच्या नव्याने चौकशीसाठी याचिकाही दाखल। हिंसाचारग्रस्त नागपुरातली संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे, पोलीस बंदोबस्त मात्र कायम। जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यानं नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त। ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून 31 मे पर्यंत हटवा। संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना, शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी पुतळा उभारणं दुर्दैव असल्याचीही नाराजी। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदारांच्या राष्ट्रवादीत। अजितदारा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो, पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा। दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता। मुंबई महापालिका स्तरावर हालचाली, आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी।